या सगळ्या व्यवहारातून मी माझ्या एका मुलाला बेदखल करणार. कोणाला मॅडम? अर्थात राजकुमार मेहेंदळे यांना. आणि कोणीही राजकुमार मेहेंदळे यांच्या बरोबर रूपम कॉस्मेटिक्सच्या संदर्भात, आमच्या बिझनेसच्या संदर्भात अगदी कोणीही व्यवहार करू नये. आणि जर का केलाच आणि जर का तुम्हाला नुकसान झालं तर त्या नुकसानास मेहेंदळे कुटुंब किंवा कंपनीतलं कोणीही जबाबदार राहणार नाही. Is that clear? येऊन घ्या. मॅडम, हा निर्णय अचानक कसा घेतला तुम्ही? मला एवढंच बोलायचं होतं. माझं निवेदन मी इथेच संपवते. बबलू, त्यांच्या चहा पाण्याचं बघ. Thank you, friends. That's all. That's all. काय विचार करायचा, कसा करायचा काही कळत नाही. एकीकडे वाटतं तू केलंस ते बरोबरच आहे, तीच लायकी आहे त्याची, पण दुसरीकडे भीती वाटते. भीती कसली? अगं, जो मुलगा स्वतःच्या घरात चोरी करू शकतो तो कुठल्याही थराला जाऊ शकतो. आतापर्यंत त्याची सगळी कृत्य जगजाहीर नव्हती, पण आता तू तेही बंधन सोडवलंस त्याचं. आता तो एखाद्या पिसाळलेल्या हत्तीसारखा मोकाट सुटणार. मग मी काय करायला हवं होतं असं तुमचं म्हणणं आहे? घाबरून बसायचं, त्याला सोडून द्यायचं मोकाट? मी आता जे काही केलंय ना त्यावरून तो 10 वेळा विचार करेल परत या घरात पाऊल टाकायला. पण हे सगळं जगजाहीर नव्हतं तेव्हा त्याच्यावर एक अंकुश होता. असं कसं म्हणताय तुम्ही? मी त्याला पोलिसांच्या ताब्यात नाही दिलं, त्याच्यावर गुन्हा सुद्धा दाखल नाही केला. हे शस्त्र मी माझ्या हातात ठेवलंय आणि ठेवणार. तुम्हाला कळतंय का? एक आई म्हणून हा निर्णय घेणं माझ्यासाठी किती कठीण होतं. हृदयावर दगड ठेवून हे सगळं केलंय मी. पण ठीक आहे, यापुढे जर का अशीच वेळ आली तर याही पेक्षा कठोर निर्णय घेऊ शकते मी. आहे माझी तयारी. फक्त हे सगळं करताना फार उशीर होऊ नये एवढंच मला वाटतं. जो स्वतःच्या घरी चोरी करू शकतो तो कुठल्याही थराला जाऊ शकतो, आणि तो एवढा विध्वंसक आहे ना की त्याच्यामुळे आपल्या घरावर एक नवीन संकट ओढवेल याची बघू आपण. जे संकट येईल त्याला एकत्र सामोरं जाऊ, नेहमीसारखं करू तेच आपण. सोहम, तुला युरोपला जाऊन स्पॅनिश, इटालियन, इन शॉर्ट तिकडच्या सगळ्याच इंग्लिश म्युझिकचा अभ्यास करावा लागेल. तिकडचं म्युझिकचं कल्चर काय आहे, त्यातलं आपण आपल्या कॅम्पेनसाठी काय वापरू शकतो, हे सगळं तुला डिसाईड करावं लागेल. ॲक्च्युली ह्याच रिगार्डिंग माझ्याकडे एक आयडिया आहे. ओ, मी रफली सांगतो. युरोपमधल्या वेगवेगळ्या भागांमधून म्युझिक पिक करायचं आणि त्या पिक केलेल्या म्युझिकला फ्यूज करायचं. ते जे फ्युजन असेल ते आपण आपल्या कॅम्पेनसाठी यूज करायचं. आणि जर ते आपण आपल्या कॅम्पेन राजकुमार दादा, ड्रायव्हर, गाडी थांबा. कोणी ओळखीचं आहे का तुझ्या? नाही, थांबवायची गरज नाही, आपण पुढे जाऊ शकतो. आयुष्य, कारण त्या माणसाला बघून तू बोलायचं थांबलास म्हणून विचार.
कोण आहे तो? तो राजकुमार दादा आहे, माझा मोठा भाऊ. सिरियसली? तो असा रस्त्याने चालत का चाललाय? बिसाइड्स तू माझी ओळख नाही का करून देणार त्याच्याबरोबर? ये ना. मी ओळख करून दिली असती, पण मॅम माझं ड्रायव्हर चला. सोहम, इज ऑल ओके? आय मीन तू तुझ्या सख्याच भावाला टाळत का होतास? नाही, मी टाळतोय असं नाही. कम ऑन, काय झालंय? यू कॅन शेअर. ठीक आहे, सांगतो. नाही, मला हे अजिबात आवडलेलं नाहीये. मला मॉमने राजकुमार दादाला जी शिक्षा दिली ना ती पटलीच नाहीये. त्यांनी एवढा मोठा गुन्हा केलाय आणि मॉमने काय शिक्षा दिली तर बेदखल केलं. त्याला तर जेलमध्ये टाकलं पाहिजे होतं. मला अजिबात पटलेलं नाहीये. ऐश्वर्या, राजकुमार दादा आधी असा नव्हता. म्हणजे आम्ही सगळे लहान होतो, पण तो लहान असतानाही मोठ्या भावाप्रमाणे वागायचा. कसा असं झाला माहित नाही. इतका कसं भरकटत चाललाय काय माहिती. तुम्ही तिघांनी त्यांच्याशी शांतपणे बोला ना, ते समजतील. पण सोम कुठे राहिलाय? तो कुठे अडकलाय? कोणी पाठवलं? मी आणलाय बुके. सारंग, फॉर यू. फॉर मी. कोर्स. थँक्यू. काल फंक्शन मध्ये तुम्ही सगळे अचानकच निघून गेलात. भेट अभिनंदनही करता नाही आलं. आणायचे आज सोहम मला भेटायला आलाच होता. मलाही या बाजूला काम होतं म्हणून खास वेळ काढला तुझं अभिनंदन करायला. थँक्यू. सेल्फी काढूया? हां प्लीज. ए सावली, छान आला ना फोटो? नाहीस ना? किती गोड दिसतेस ग तू. सोहम, गिफ्ट दे ना. कॉंग्रॅच्युलेशन्स. अगं, congrats.
better half of Mr. Saran. शिवानी जी, इट इज व्हेरी नाइस टू सी यू अगेन. कशा आहात? नाईस हाऊस. थँक्स. छान वाटतं ना असं घर माणसांनी भरलेलं असलं की. नाहीतर माझं घर ह्याच्यापेक्षा तिप्पट मोठं आहे, पण घरात असतो कोण? माझी मावशी, मी आणि नोकर. नुसत्या भिंती. रिकामं रिकामं वाटतं खूप. एनिवे, या घरातले मेन मेंबर्स कुठे आहेत? मी बोलवू का त्यांना? नाही नको, त्यांना कशाला उगाच त्रास. मी जाते ना भेटायला, तू दाखवशील ना? 1 मिनिट, मी घेऊन जाते तुम्हाला त्यांच्याकडे. चला. नको, सावलीच दाखवेल, माझी मैत्रीण. दाखवशील ना? सोहम, तुझं काम झालं की नाही? अरे मी तर आधीच फ्लाईट मोडवर आहे. डोक्याने पोचलोय मी लंडनला. आता फक्त शरीराने जाणं बाकी आहे. म्हणजे काम झालंय आणि मी निघालो लंडनला. क्या बात आहे. मग कशाला थांबलायस? निघ ना. तू मला कॉंग्रॅच्युलेट पण नाही करणार? कॉंग्रॅच्युलेशन. बरं, मला ना ही न्यूज ताराला सांगायची आणि मी खूप एक्साइटेड आहे. सो मी आता जापा. हा, आलंच. हे ठेव. पडशील सांभाळून. ही रूम तिलोत्तम मॅडमची. हो, म्हणजे या घरच्या सर्वे सर्वा त्यांचा शब्द एकदम फायनल असतो त्यांची. शिवानी, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. इथे कसे? ऍक्च्युली ह्याच साईडला जरा आले होते, म्हटलं भेटून अभिनंदन करूया. दॅट्स सो स्वीट. ये ना, ये बैस. नाही, इट्स ओके. हो, बाय द वे, आय हॅव अ न्यूज फॉर यू. तुमचा मुलगा सोहम आता माझ्यासाठी काम करणार आहे आणि म्हणूनच तो लवकर लंडनला जाणार आहे. ओ रिअली? नाही, ऑफकोर्स इट्स अ गुड न्यूज. असं म्हणतात ना, पिकतं तिथे विकत नाही. हे अगदी बरोबर आहे. त्याला सुद्धा कळू दे बाहेर जाऊन किती कष्ट करावे लागतात, किती कामं करावी लागतात ते. आणि हे तू केलंयस ना, ते मला आवडलं. काय? माय प्लेजर. बरं, गमतीतच पण एक गोष्ट विचारते. एवढ्या लहान वयात एवढं अचीव्ह केलंयस तू आणि एवढ्या कंपनी सुद्धा टेक ओव्हर केल्यास. आमच्याबद्दल असाच विचार नाही ना तुझा? तुमची कंपनी नाही, तुमचं घर टेक ओव्हर करायचा विचार आहे माझा. सॉरी, एक्सक्यूज मी. जस्ट किडिंग. लुक ॲट युअर फेस. सॉरी, घाबरलेच मी. येऊ? नाही नाही, तर आम्ही तुला घर दाखवते. चल. ओ प्लीज डोंट बोदर. सावली आहे ना, ती दाखवेल है ना? ठीक आहे. त्यांची काळजी घे व्यवस्थित. हां, आणि चहा पाण्याचं बघ त्यांच्या. हो, येत. किती चांगली मुलगी आहे ही. साधी सुद्धा. आणि काय काय ऐकलं होतं हिच्याबद्दल. कसं असतं नाही, फक्त अभिनंदन करायला आली होती इथे. काय तिलोत्तमा, पहिल्याच भेटीत कोणाबद्दलही मत बनवणं याला काही अर्थ नसतो. विशेषतः ती व्यक्ती जर राजकारणातली किंवा बिझनेसमधली असेल तर मग तर नाहीच नाही. मला कळतंय तुमचं काय झालंय ते. दुधाने तोंड भाजलंय ना, म्हणून ताक सुद्धा आता फुंकूनच पिताय. रिलॅक्स. असेल कदाचित,
काय करणार, परिस्थितीच अशी आहे. अरे यार, एवढी मोठी व्यक्ती आपल्या घरी आली आहे आणि आपण तिचं स्वागत पण नाही केलंय. राजकुमार दादा पण ना, बरं झालं त्या आत्ता आल्या. आधी आल्या असत्या तर तमाशा बघायला मिळाला असता. नाही बरोबर आहे तुझं, पण सोहमने सांगायला हवं होतं, आपण तयारी करून ठेवली असती ना. मीच सांगितलं होतं कुणाला सांगू नकोस म्हणून. का? कारण मला सरप्राईज द्यायचं होतं. सॉरी, आपली ऑफिशियल भेट झाली नाही, बट आय थिंक तुम्ही या घरच्या थोरल्या सुनबाई आहात, राईट? नमस्कार. वेर इज युअर हजबंड? ते जरा बाहेर गेल्यात. ओके, चला आता काय घर कळलंच आहे, येत जात राहील. बिसाइड्स मला एक बेस्ट फ्रेंड सुद्धा मिळाली आहे, सावली. येते, भेटू परत. नक्की. बाय. बाय. अरे त्यांना सी ऑफ करायला तरी जा. सारंग, अगं तुम्हाला भेटायला आलेलं ना, त्या तुमच्यासाठी बुके आणला, तुम्हाला ग्रीट केलं, आपण वेलकम नाही केलं व्यवस्थित, पण सी ऑफ करू शकतो ना. सारंग, जा जा. अगं नील, हो, ये. जातो. नाही यार सोहम, हा. तू 8 दिवसांसाठी चाललायस लंडनला. मला पण घेऊन गेला असता सोबत. छान ट्रिप झाली असते आपली. तुला सोबत घेऊन गेलो तर कामाकडे कसं लक्ष देणार? आणि तसंही आपली आत्ताच ट्रिप झाली, आता कामाकडे लक्ष देणं महत्वाचं आहे. अच्छा, म्हणजे मी तुझ्यासोबत असते तेव्हा तुझी कामं नाही होत. नाही, तसं नाही म्हणायचं. ही पहिली ट्रिप आहे ना, पुन्हा पुन्हा युरोपची ट्रिप होत राहणार. मग मी एक काम करतो, यावेळेला ना छान स्पॉट्स बघून ठेवतो. नेक्स्ट टाइम जेव्हा आपण एकत्र ट्रिप करू तेव्हा आपण आपलं हनीमून सेलिब्रेट करू. तसंही आपलं हनीमून कुठे झालंय? हनीमून झालंय. तुम्ही सगळे का उगाच मला सोडायला येत आहे? डोंट बी सो फॉर्मल. मला तुमच्यातलीच एक समजा प्लीज. इट्स ओके मॅम. ॲक्च्युली हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. सारंग, हा? तू ऑफिसला आहे ना एकदा माझ्या. आय थिंक वी कॅन शेअर गुड आयडियाज अँड आय एम शुअर इफ वी वर्क टुगेदर वी कॅन मेक वंडर्स. येईन, नक्की येईन. कळव मला. बाय सावली, भेटूया. मॅडम बाय म्हणाले तुला. चल.